गहरे जुड़ाव से उनके नेतृत्व को छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो। मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीदांना नमन करतो आणि विश्वनेते विकास सूर्य आणि आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं संभाजीनगरात आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो। आणि प्रधानमंत्री मोदीजी यांच्या स्वागतासाठी लाडक्या बहिणी आलेत, लाडके भाऊ आलेत, लाडके ज्येष्ठ आलेत, लाडके शेतकरी आलेत, सर्व आलेत। मी प्रचंड असा मोठा जनसागर या ठिकाणी उपस्थित आहे। मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। प्रकृति नाच रही है, हवाएं महक रही है, हमारे मोदी जी के लिए लाख दुआएं चहक रही है। यही तस्वीर मैं आज आपके सामने बैठे लोगों के चेहरे पे देख रहा हूँ। इसकी खुशी है, हमें सब लोगों को खुशी है। महायुतीच्या 23 तारखेच्या विजयाची ही नांदी आहे। 23 तारखेला गुलाल उधळायचं, मोठे फटाके फोडायचे आणि आनंदोत्सव साजरा करायचा। मुझे खुशी है, हम सभी लोगों को खुशी है। जो ट्रम्प के कंधों पर हाथ रखते हैं, जो पुतिन से दोस्त की तरह बात करते हैं, मोदी जी दुनिया में जहाँ भी जाते हैं विकास की ही बात करते हैं। मोदी जी आपके नक्शे कदम पर हम चल रहे हैं और महाराष्ट्र को आगे बढ़ाने का काम कर रहे हैं। मराठवाडा हा शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला आहे। भाजपा युती, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुतीचे उमेदवार आपले सगळे आहेत आणि इथली जनता शिवसेना प्रमुखांच्या विचाराने भारावलेली आहे। त्यामुळे लोकसभेत महायुतीला विजय मिळाला आहे आणि शिवसेना प्रमुखांनंतर प्रभू श्रीरामाच्या, छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याचं रक्षण कुणी केलं असेल त्यांचं नाव आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी। सपना था बाला साहब का और मिल गई एक डगर। मोदी साहब के नेतृत्व में हमने कर दिखाया संभाजी नगर। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे छत्रपती संभाजीनगर मोदीजींमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली, प्रगती झाली। गेल्या 2.5 वर्षात मोदीजींनी महाराष्ट्राला भरभरून दिलं। ऐसा कभी नहीं हुआ कि हमने मांगा और मोदी जी ने दिया नहीं। आधीचं सरकार मात्र अहंकारी कडक सिंग बनून होतं आणि मी कशाला मागू असा इगो, अहंकार। आणि राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदत मागणं म्हणजे हा कमीपणा नाही। पण आम्ही जातो राज्याला विकासाकडे नेण्यासाठी। हे दिल्लीत जातात, मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, माझा चेहरा बनवा। बाळासाहेब होते तेव्हा सगळे मातोश्रीत येत होते, आज उलट झालंय। दिल्लीच्या गली गलीत फिरायला लागतंय। हे बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच ही परिस्थिती आलेली आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री 2.5 वर्षात काय केलं आपल्याला माहित आहे। घरात बसून कोमट पाणी पित होते आणि दुसऱ्यालाही सांगत होते कोमट पाणी प्या, कोमट पाणी प्या। फेसबुक लाईव्ह वर सरकार चालते का? गृहमंत्री खंडणीच्या आरोपाखाली जेलात जात होते, सगळे प्रकल्प बंद पाडत होते। जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, मेट्रो, सगळी कामं बंद। आणि या कामामधले स्पीड ब्रेकर, देवळं बंद होती, भ्रष्टाचाराची दुकानं राजरोसपणे सुरू होती। आम्ही ती सत्ता उलटवून टाकली, सरकार पलटवून टाकलं, टांगा पलटी करून टाकला आणि महायुतीचं सरकार आणलं।
या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं, मोदीजींच्या आशीर्वादाचं सरकार आणलं. आणि गेल्या 2.25 वर्षात महायुतीने कामाचा डोंगर उभा केलाय. महाबिघाडीच्या काळात फक्त भ्रष्टाचाराचा डोंगर होता. आम्ही भ्रष्टाचाराचे अड्डे बंद केले आणि विकासाचा बॅकलॉग भरून काढला. आणि म्हणून महाराष्ट्राची गेलेली पत पुन्हा मिळवली. महाराष्ट्र 3 नंबरला होता, आम्ही पुन्हा 1 नंबरला आणला. आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुढे सुरू आहे. आणि आम्ही केलेले कामं बघून आघाडीच्या तोंडाला आता फेस आलाय. या योजनांच्या नावानं बोटी बोडली, त्याच योजनांच्या त्यांनी हातोहात चोरी केली. आमचा विकासनामा त्यांनी चोरला. पंचसूत्री आणली, तिथं म्हणेन ती थापासूत्री आहे. थापा मारणारे थापाडे कॉपी पेस्ट केली आमच्या वचननाम्याची. आणि म्हणून आणि हे पब्लिक है, सब जानती है. बरोबर विस्तार केला, तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ओरिजिनल ते ओरिजिनल, डुप्लिकेट ते डुप्लिकेट. आणि म्हणून काँग्रेस आघाडी ही मोहब्बत की नाही तर झूठ फरेब की दुकान आहे. उबाटा आता त्या दुकानाच्या गल्ल्यावर बसले. महाराष्ट्रातील जनतेला गिराईक बनवण्याचा त्यांचा डाव आहे. पण लक्षात ठेवा, मराठवाड्यातील जनता सुज्ञ आहे, त्यांना भीक घालणार नाही. आणि म्हणून महाआघाडीच्या दुकानाचा शटर 20 तारखेला कायमचं बंद झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो. हे सरकार आपलं आहे, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाचं आहे. लेक लाडकी, लाडकी बहीण, मोफत शिक्षण, 3 सिलेंडर, तरुणांना प्रशिक्षण, अप्रेंटिसशिप, लघु उद्योग. जसं मोदीजींनी लखपती दीदी, ड्रोन दीदी, जनधन योजना, सगळ्या योजना केल्या महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, महिलांना स्वाभिमान मिळवून देण्यासाठी. आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील आम्ही अनेक योजना केलेल्या आहेत. आणि म्हणूनच या राज्यामध्ये हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे गोरगरिबांचं सरकार आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतोय काम केलं भारी, आता पुढची तयारी. आणि म्हणून आम्ही रिपोर्ट कार्ड सादर केला. हिम्मत असेल तुमचे 2.5 वर्षाचं काम दाखवा, आमचं 2.5 वर्षाचं काम दाखवतो. होऊन जाऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. आणि लाडक्या बहिणींना विरोध केला, योजना बंद करायचा प्रयत्न केला. पण माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, जेव्हा तुमच्याकडे मतं मागायला येतील तेव्हा मात्र त्यांना जा विचारा, आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास का पळवला, का तुम्ही कोर्टात गेले. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा रस्ता सत्तेकडे जाण्याचा माझ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी बंद करून टाकलाय, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्याने 4 मुख्यमंत्री दिले. इथला साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडवता आला नाही. मराठवाड्याचा दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्याचा निर्धार आपण केला आहे. आणि म्हणून त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रिड बंद केला आहे, नदी जोड प्रकल्प बंद केला आहे, तो आपण सुरू करायचा आहे. मोदीजींनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून दुष्काळवाडा हा शब्द आपल्याला पुसायचा. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण येत्या, आता हे सगळे उमेदवार इथं आहेत, या सर्व उमेदवारांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. आणि 14 उमेदवार आहेत मला वाटतं. विरोधकांना देखील आपल्याला 14व रत्न या निवडणुकीत दाखवायचं आहे आणि कायम घरी बसवायचं आहे. महायुतीचं सरकार आणायचं आहे. खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये, दिल्लीमध्ये मोदी साहेबांचं सरकार, किती त्यांनी आटापिटा केला, फेक नॅरेटिव्ह केलं, संविधान बदलेगा, ये बदलेगा, वो बदलेगा, सगळ्यांना घाबरवलं. तरी सुद्धा या हिंदुस्थानच्या 140 करोड जनतेने पुन्हा प्रधानमंत्री म्हणून 3ऱ्यांदा मोदीजींनाच बसवलं. ही देशातली जनता जागरूक आहे. अरे 50-60 वर्ष काँग्रेसने देशाचं वाटोळं केलं, घोटाळे केले, पण 10 वर्षात मोदीजींनी या देशाला पुढे नेलं, या देशाची प्रगती केली. आर्थिक महासत्तेकडे चाललोय म्हणून आम्हाला अभिमान आहे आमच्या प्रधानमंत्र्यांचा. विदेशामध्ये जातात,
राहुल गांधी देशाची बदनामी करतात, इकडं संविधानची भाषा करतात, तिकडं आरक्षण बंद करण्याची भाषा करतात. यांना त्यांची जागा दाखवणार तुम्ही? यांना त्यांची जागा दाखवणार? यांना त्यांची जागा दाखवा 20 तारखेला. आणि मी शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, नरेंद्र जी मोदी है विकास का नाम, उनके तन में बसे है प्रभु श्री राम, भक्ति और शक्ति का मिलाप है मोदी, उनके नाम से जानेगी 21वीं सदी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.